नमस्कार साहेब, बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। भाजपच्या आमदार खासदारांची मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे। त्या 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। राज्यातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची माहिती मिळते। निवडणुकीच्या दृष्टीने जबाबदारी वाटपासाठी भाजपने बैठक बोलावलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपची महत्त्वाची बैठक होती। अधिक माहिती घेऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल। संदीप, आगामी आता ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आहेत, या 5 राज्य निवडणुका आणि एकूणच राज्यामध्ये लोकसभेची तयारी, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक, जी आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित असतील। 9 मुंबईत ही बैठक होते आहे आणि या बैठकीमध्ये ज्या निवडणूक ह्या 5 राज्यांमध्ये आहे, या 5 राज्यांमध्ये जे आमदार कुठल्या राज्यामध्ये कुठल्या आमदाराला आणि खासदाराला प्रचारासाठी पाठवायचं, या संदर्भातली चर्चा जी आहे ती बैठकीत होणार आहे। कारण यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या आमदार आणि खासदारांना त्या त्या राज्याची जबाबदारी देण्यात आली होती। त्याच पद्धतीने जबाबदारीचं वाटप जे आहे ते या बैठकीत होणार आहे। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर यवतमाळमधली एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। T1 वाघिणीला ठार मारण्याच्या मोहिमेला आता गती आलेली आहे। हैदराबादचा शूटर नवाब शफात अली खान याला पुन्हा मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे। या अगोदर शूटर शफात अलीला मोहिमेतून वगळण्यात आलं होतं, मात्र T1 या वाघिणीने आतापर्यंत 13 जणांचे बळी घेतलेले आहेत। 12 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू आहे, मात्र यामध्ये यश आलेलं नाही। आता पुन्हा एकदा या मोहिमेनं गती घेतलेली पाहायला मिळते।